प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एक बार आपण भक्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्वजण एकत्रित आलेले आहेत भक्तीसाठी. पुन्हा एक बार तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. मी प्रकर्षाने जे लोक पहिल्यांदाच या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी स्वागत करत आहे. योनाच्या पुस्तकावरून जे मनन आपण केलेलं आहे, आज तिसरा भाग आपण बघत आहोत आणि योनाच्या पुस्तकावरून भरपूर प्रवचनं आपण स्वतः तयार करू शकतो आणि भरपूर पाठ आणि धडे योनाच्या पुस्तकातून आपण घेऊ शकतो. हे जे काही 3 मनन आपण बघणार आहोत, 2 बघितलेले आहेत आणि आजचं हे योनाच्या पुस्तकावरचं केवळ एवढ्यापुरतंच मर्यादित मनन आहे असं नाही, पण योनाच्या पुस्तकामध्ये भरपूर शिकवण दिलेली आहे आणि आपण स्वतः अभ्यास करून या पुस्तकातून देव आपल्याला भरपूर काही शिकवू शकतो आणि नक्कीच आपल्याला आशीर्वाद देऊ शकतो. योनाच्या पुस्तकाचा जो मोठा विषय आहे, ज्याच्याविषयी मी मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं, परत एक वार आठवण म्हणून मी वाचत आहे की योनाचं पुस्तक हाचा याचा मोठा विषय. द थीम ऑफ दिस बुक ऑफ जोना, the main theme is the compassion of God, which is available not only for selected people, but the compassion of God is available. The reach of the compassion of the God is limitless. ते सर्वांसाठी आहे, मर्यादित नाही. आणि योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र didn't say God so loved only few people, but it says God loved the entire world. आणि त्यामध्ये सर्व लोक सहभागी आहेत. तरीही जगातील सर्व राष्ट्रांप्रती देवाची त्याच्या करुणेस्तव उद्धार करणारी कृपा या योनाच्या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. The main theme of this book is the compassion of God with the purpose of salvation of the entire world, all the people. या शास्त्र पाठामध्ये आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की शास्त्री व परुषी त्यांच्यापैकी एकाने पुढारीपण करून प्रभू येशू ख्रिस्ताला असं म्हणा अशी विनंती केली. गुरुजी हा शब्द प्रयोग केला त्यांनी आणि गुरुजी सन्मानार्थी शब्द वापरून, म्हणजे असं म्हणतात मराठीमध्ये की उचलून खाली पाडलं, तसल्या प्रकारचा हा या ठिकाणी प्रयोग त्यांनी केलेला आहे की त्याला गुरुजी तर म्हटलं प्रभू येशू ख्रिस्ताला, पण पुढे त्यांनी म्हटलं की तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. वी लाईक टू हॅव अ साइन फ्रॉम यू मास्टर, वी लाईक टू हॅव अ साइन फ्रॉम यू. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना खूप कडक शब्दामध्ये उत्तर दिलं. ते कोण आहेत हे पण त्यात सांगितलं आणि उत्तर देण्यात त्यांनी चिन्ह देण्यास नकार केला. तो म्हणाला, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. आणि हे जे विधान आहे, हे विधान त्यांनाही लागू पडते आणि अशा लोकांनाही लागू पडते की जे लोक चिन्ह मागतात. This is applicable to all sorts of people, not only the people of this, the people who were asking for signs, but the people who would ask signs from God. For them also it is applicable what Jesus addressed them as. Dushta and vyabhichari pidi chinna magte. The people, good people, believers will never ask chinna, signs. This is what it means as a sentence if you put it into. आणि पुढे त्याने असं म्हटले की परंतु योना संदेष्टा याच्या चिन्हाशिवाय तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. He was very blunt in fact. आणि त्याने सांगितलं की योनाच्या चिन्हापेक्षा the sign of Jonah only is being given already, and besides that no sign will be given to this people.
पुढे तो असं म्हणाले की कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहणार. नाव हे जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तोपर्यंत ते पूर्ण झालं नव्हतं. याच्या अगोदर या लोकांना सर्व प्रकारची चिन्ह मिळाली. आपण जर या अध्यायाकडे जर बघितलं तर 12व्या अध्यायामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने अशुद्ध एका माणसाला बरं केलं. इतकंच केवळ नव्हे तर जेव्हा बरं केलं तेव्हा तो मुका बहिरा होता, पछाडलेला माणूस होता, मुका बहिरा होता. त्याला बरं केल्यानंतर हे लोक आपसात म्हणायला लागले की याने भूताच्या साहाय्याने ते भूत काढलं म्हणून, आणि त्यांनी विश्वास ठेवला नाही. याच्या अगोदर सुद्धा पुष्कळ चिन्ह प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार बघितले, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की योनाच्या चिन्हाशिवाय, योनाचं टायपोलॉजिकली वापरलं, रूपक म्हणून वापरलं, त्याच्याशिवाय कुठल्याही प्रकारचे चिन्ह आता त्यांना मिळणार नाही. मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. आणि अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, पुनरुत्थान, वधस्तंभावर जाणं, या सर्व गोष्टी येणाऱ्या दिवसात होणार होत्या आणि ते एक शेवटचं चिन्ह त्यांच्यासाठी राहणार असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. पुढे त्याने हे पण म्हटलं की निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवतील. निनवेच्या लोकांकडे योनाला पाठवलेलं होतं. Jonah was sent to the people of Nineveh to preach, and those people, they responded, they repented, and so God did not destroy them. In 42 verse we read about the queen of south, Sheba. She was called Queen Sheba. न्यायकाळी या पिढीबरोबर उठून तिला दोषी ठरवणार. And why? ती शल्मोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. या पिढीला, या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने समजावून सांगितलं की ही शिबाची राणीच नाही, पण निनवेचे लोक हे दोन्हीही त्यांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी पश्चाताप केला. शिबा राणी होती, ती सुद्धा आली आणि ती कौतुक करण्यासाठी, स्वतः आपल्या डोळ्यांनी अनुभव घेण्यासाठी तिने शल्मोनाकडे ती आली आणि तिने स्वतः अनुभव घेतला. देवापासून आलेलं ज्ञान, तो किती महान माणूस आहे, तिने विश्वास ठेवला. निनवेच्या लोकांनी विश्वास ठेवला. पण या पिढीला प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी. लूक ऋषिवर्तमानामध्ये सुद्धा आपण हा उतारा वाचतो. लूक 11:29 ते पेज 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते, परंतु योना संदेशाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला, तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला चिन्ह होईल. सो द लॉर्ड जीसस क्राइस्ट वॉज द लास्ट साइन फॉर पीपल टू बिलीव्ह. याच्या अगोदर खूप लोक आले, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः चमत्कार केले, पण त्या पिढीतील, आता ही पिढी कोणती? हू आर दिस पीपल Jesus is addressing? These are the people, those people who were called people of God. The Jews, the people were God, people of God. They did not believe, they did not receive. And we do remember in first chapter of John 12 and 13, 11, 12, 13, it says that talked about the word, that is Jesus Christ. He came into the world and people of the world did not recognize him. Then it says he came to his own people and his own people did not receive him. And that the 12th verse says, all those who received Jesus were given the right to call, God Father.
जगाच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही, स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि हे ते स्वतःचे लोक आहेत ज्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी. दुसरी गोष्ट आपण ही बघत आहोत की योनाचं चिन्ह नक्की काय आहे. योनाच्या चिन्हाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं लोकांना. व्हॉट इज द साइन ऑफ जोना. इन फॅक्ट योनाचे चिन्ह हा शब्द येशूने त्याच्या भविष्यातील वधस्तंभावर खेळणं, त्याचं पूर्ण जाणं म्हणजे दफन करणं आणि पुनरुत्थानासाठी रूपक किंवा टायपोलॉजिकल इलस्ट्रेशन म्हणून वापरला. Jesus used the sign of Jonah for his own crucifixion, his burial, and his resurrection as a typological sign, typological illustration. तो खरोखरच मसीहा असल्याचा चमत्कारिक पुरावा पुरुषांनी विचारला तेव्हा येशूने या अभिव्यक्तीसह असे उत्तर दिले की परुषी लोकांना येशूच्या स्वतःबद्दलच्या दाव्याबद्दल खात्री पटली नाही. हे कारण होतं, जरी त्याने नुकतेच एका भूतग्रस्त मनुष्याला बरे केले जो अंध होता आणि मुका पण होता, पण पुरुषांनी येशूवर सैतानाच्या शक्तीने भूत काढल्याचा आरोप केला इतकं बघून सुद्धा. आणि प्रभू म्हणतो की ही दुष्ट पिढी. दुसरे चिन्ह दिले जाणार नाही, कारण योना जसा मोठ्या माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र होता, प्रभू येशू ख्रिस्त हे रूपक वापरून योना सारखंच टिपिकली प्रभू येशू ख्रिस्त होता. वास्तविक मी चार्ट एक तयार केलेला आहे जो आय वॉन्टेड टू हॅव इट ऑन द मॉनिटर. जीसस क्राइस्ट अँड जोना parallel of those. Yes, you can read it for yourself. I cannot see from the monitor from here, but anyway, sign of Jonah, life given to save the sailors. He was thrown. He told the sailors that throw me, so you will be saved, and they were saved. But Jesus' life given to save the sinners and not the sailors. Can I make it a little smaller so I can read the full thing? Yes. He was cast to certain death in the great fish, buried in the fish belly for 3 days and 3 nights. Here we say died certain death on the cross, buried in the belly of the earth 3 days and 3 nights. Jonah was raised to life. Now we do not know his state, how he was living in the belly of the fish, but since he was praying, he was still living. Okay, but he could come out of the belly. That is his resurrection. He was raised to life, and Jesus was raised from the dead. Incident to Jonah, incident a sign to confirm his message, and here incident to sign to confirm his gospel. Jonah's mission was to save the Gentiles, and especially the people of Nineveh. But the mission of Jesus was to save both the Jews and the Gentiles. आणि हेच चिन्ह आहे प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व लोकांना सांगायला पाहिजे होतं की हे चिन्ह आहे आणि हे शेवटचं चिन्ह आहे. दुसरं कुठलाही चिन्ह तुम्हाला मिळणार नाही. योना एका मोठ्या माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र होता. 3 दिवसाच्या कालावधीनंतर प्रभूने मोठ्या माशाला योनाला कोरड्या भूमीवर उतरायला सांगितलं आणि त्याप्रमाणे झालं. मागच्या आठवड्यात बघितलं की कितीतरी चमत्कार झाले त्या या पुस्तकामध्ये, आणि यावरून देवाचं सार्वभौमत्व स्पष्ट दिसतं. येशूने जेव्हा योनाच्या चिन्हाविषयी सांगितले तेव्हा याच 3 दिवसाचा उल्लेख त्याने केला, आणि हे सर्व पाहिलेले चमत्कार याच्यावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी या लोकांनी प्रभूला चिन्ह मागितले. येशूवर सैतानाच्या शक्तीने चमत्कार केल्याचा आरोप त्यांनी केला. येशूने त्यांच्या हृदयाची कठोरता जाणली
आणि त्याने स्वतःच्या दैवी अधिकाराची ओळख पटवून देण्यासाठी आणखी पुरावा देण्यास त्याने नक्कीच नकार केला. परंतु त्याने असेही म्हटले की आणखी एक चिन्ह असेल, म्हणजेच त्याचा वधस्तंभ, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, ही शेवटची संधी. आणि हे सर्व काही एका शब्दात जर सांगायचं झालं तर हे योनाचं चिन्ह, द साइन ऑफ जॉन. पण तुम्हाला माहित, तिसरी गोष्ट आपण बघत आहोत की चिन्ह म्हणजे एक समस्याच आहे. देयर इज अ प्रॉब्लेम विथ सायन्स, आस्किंग फॉर सायन्स और डिपेंडिंग अपॉन सायन्स. इट्स अ प्रॉब्लेम. आणि त्याला कारण आहेत. एकदा एका लहान मुलाने, तो खूप रडत होता कारण त्याने त्याच्या कानामध्ये एक छोटस नाणं टाकलं होतं आणि ते नाणं, माफ करा, कानामध्ये नाही, त्याने ते गिळलं होतं आणि ते नाणं पोटात गेलं आणि पोटात गेल्यामुळे तो मरणार असं त्याला वाटत होतं. त्याने आपल्या वडिलांना बोलावलं. वडिलांनी त्याची परिस्थिती बघितली, खूप रडत होता तो, आणि म्हणून वडिलांनी काय केलं की एक छोटंसं नाणं आपल्या खिशातून काढलं आणि जादूसारखं करून त्याच्या तोंडातून असं काढून दाखवलं. हे बघ म्हणे, निघालं म्हणे नाणं. तर तो खूप टाळ्या वाजवायला लागला. मुलगा, रे वा, तुम्ही नाणं काढलं, दाखवा दाखवा म्हणे. त्याने ते नाणं घेतलं, परत घेऊन टाकलं. आता परत करावं. चिन्हाचा हाच प्रकार आहे. चिन्हावरून निर्माण होणाऱ्या विश्वासाला नेहमी दुसऱ्या चिन्हाची आवश्यकता असते, कारण असा विश्वास वास्तविकतेवर नाही तर चिन्हावर केंद्रित असतो. चिन्ह मिळालं, विश्वास ठेवला. चिन्ह नाही मिळालं, विश्वास ठेवत नाही. हीच चिन्हांची समस्या आहे. दिस इज द प्रॉब्लेम विथ द सायन्स, आस्किंग फॉर सायन्स अँड डिपेंडिंग अपॉन सायन्स. विश्वास चिन्हामध्ये ठेवला जातो. जो तारणार आहे त्याच्यावर नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज या योनाच्या पुस्तकावरून, या उतारावरून आपण हे मात्र विश्वासपूर्वक दृढ धरायला पाहिजे आपल्यामध्ये की चिन्हावर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्याने चिन्ह केलेली आहेत अशा तारणाऱ्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. We should not be believing and depending upon science, but we should be believing in our Savior, who is the Lord of science, Lord of the universe. चिन्हे नेहमी खात्रीचे नसतात आणि ते जे शारीरिकरित्या खरे आहे ते आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खरे आहे. चिन्हे हे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत, म्हणून केवळ चिन्हावर विसंबून राहता येत नाही. तरीही, आणि याकडे कृपा करून लक्ष द्या, तरीही चिन्ह, चमत्कार, देवापासून काहीतरी कौल मागणं, कौल हा चांगला शब्द आहे, कौल मागणं, तरीही आजची परिस्थिती जर आपण बघितली, आणि पुष्कळदा फेसबुक वरती तुम्हाला असे काहीतरी इमेजेस येतात किंवा मेसेज येतात की आज तुम्हाला देव फार मोठा आशीर्वाद देणार आहे, किंवा आज तुमची पर्स पूर्ण भारी होणार आहे, आणि तुम्ही ते वाचा, तुमची पर्स जशीच्या तशी असते, कोणाला त्याचा दिव्य साक्षात्कार होतो काय माहिती, पण असे मेसेजेस तुम्हाला सुद्धा येत असतील. पण जरीही प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, प्रभूचं वचन सांगतं की चिन्ह मिळणार नाही आणि चिन्ह हे फसवे असतात, त्यावर आपण विसंबून राहू शकत नाही, तरीही आज हजारो लोक नेत्रदीपक चिन्हांचा करिश्मा प्रदर्शन करणाऱ्या पंथांकडे वळत आहेत. ज्या ठिकाणी चिन्ह होतात, ज्या ठिकाणी सो कॉल्ड चमत्कार होतात, त्या ठिकाणी लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातात. आणि का जातात? कारण ह्या लोकांचा चिन्हावर विश्वास असतो, चमत्कारावर विश्वास असतो, पण चमत्कार करणाऱ्या देवावर विश्वास नसतो, आणि म्हणून परत परत चमत्कार हवा असतो. हे लोक अशा पंथांकडे वळतात की ज्या ठिकाणी चिन्हांचा सुळसुळाट आहे, आणि जे सर्व लोक जातात आणि जे सर्व लोक त्यांना बोलावतात किंवा ट्रॅक करतात, हे चिन्ह पिपासू लोक चिन्ह शोधत असतात.
कशाकरिता? तर देव वास्तविक आहे, खरा आहे हे दर्शवण्यासाठी चिन्ह. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या परुषी लोकांनी चिन्ह मागितलं ते ह्यासाठी की दे वॉन्टेड हिम टू प्रूव्ह हिज डिव्हिनिटी, दे वॉन्टेड टू प्रूव्ह हिज अथॉरिटी, आणि म्हणून चिन्ह मागितलं. आणि हे जे चिन्ह पिपासू आजकालचे जे लोक आहेत ते सुद्धा कशाकरिता? तर देव वास्तविक आहे हे दर्शवण्याकरिता चिन्ह हवे त्यांना. एक अस्वस्थ भावना निर्माण करण्यासाठी, भावनिकरित्या भारावून जाऊन आपल्या वैयक्तिक स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी चिन्ह मागतात, चिन्ह बघतात, चिन्ह हवेत. चिन्हे 21व्या शतकातील मूर्ती बनलेले आहेत. अशा चिन्ह पिपासू भक्तांच्या विश्वासाचा पाया देव मागणे सुद्धा काही चमत्कार, विस्मयकारक चमत्कार घडवतो. यावर विश्वास अवलंबून असतो आणि चिन्हाशिवाय लोक असुरक्षित, निराश आणि असहाय होतात. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन गाजवलं जाते तेथे लोकांची झुंबड होण्यापेक्षा ज्या ठिकाणी चिन्हांचा वर्षाव होतो की सुळसुळाट होतो अशा ठिकाणी लोकांची धाव जास्त होते. चौथी गोष्ट आपण बघत आहोत, योनाच्या चिन्हाचा सखोल अर्थ, द डीपर मिनिंग ऑफ द साइन ऑफ द प्रॉफिट जोना. जर इस्रायल पश्चाताप करणार नाही तर ते त्यांच्याकडून सत्ता आणि सामर्थ्य काढून घेईल आणि त्यांना देवाला न ओळखणाऱ्या परदेशी लोकांच्या हाती देणार. ते देवाची शिक्षा म्हणून इस्रायलला लज्जित आणि फजित करते आणि या शिक्षेची अंमलबजावणी प्रभू देवाकडून आलेली शिक्षा म्हणून याची अंमलबजावणी दोन प्रकारे होईल. आणि हे घडलं. इस्रायल म्हणजेच देवाचे स्वतःचे लोक पश्चाताप करणार नाही, पण मूर्तीपूजक विदेशी लोक देवाचे ऐकून पश्चाताप करतील. ही पहिली गोष्ट, त्याचा परिणाम. दुसरे म्हणजे परकीय आणि मूर्तीपूजक लोकांकडून जे पराजित होऊन त्यांचा अपमान होईल, असिरिया याच्यापासून त्यांचा नाश होईल. इस्रायल लोकांचा नाश होईल. ते उत्तरेकडून राज्यात येऊन त्यांचा संपूर्ण अधिकार घेऊन त्यांना नाश त्यांचा करतील. आणि आपल्याला माहित आहे की हे झालेलं आहे. यरूशलेम पडलं होतं, मंदिर सुद्धा पडलं होतं. आणि परिणामी जी घराणी होती 12 वेचलेली, निवडलेली, त्याच्यापैकी केवळ 10 घराण्यांचे नुकसान होऊन यहुदा आणि लेवी हेच 2 अवशेष राहिलेले घराणे होते. माझ्या प्रिय मित्रांनो, अविश्वासावरती एक चांगला उपाय म्हणजे चिन्ह मागणं नाही. त्याच्यावर चांगला उपाय आहे देवाचं वचन. द वर्ड ऑफ गॉड इज द राईट वे टू गो अँड आस्क आवर रिक्वेस्ट टू गॉड अँड नॉट सायन्स. अशा प्रकारे त्याला आपली अंतःकरणे काबीज करायची आहेत त्याच्या वचनाच्या द्वारे. कारण देवाचं वचन कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आणि जिवंत, सक्रिय, तीक्ष्ण असते. इब्री 4:12. रोम 10 आणि 17 मध्ये प्रेषित पाऊल असं म्हणतो, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वचनाद्वारे आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. तेव्हा देवाचं वचन हे कार्यकारी आहे. ते देवाकडून आलेले आहे, ते जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, माणूस केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाद्वारे वाचेल. आणि ही भाकर प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर योहान शुभवर्तमानामध्ये सांगितलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ही भाकर जो खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही, हे पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि शमरोनी स्त्रीला योहान शुभवर्तमानाच्या 4 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ते पाणी दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सर्व 5,000-7,000 लोकांना अन्न पुरवलं तेव्हा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची कान उघडणी केली आणि सांगितलं की तुम्ही फक्त माझ्या भाकर मिळते म्हणून तुम्ही माझ्या मागे येता, पण जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त, त्या भाकरीविषयी, देवाच्या राज्याविषयी शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलं. वेल,
The cure for unbelief is not science, my dear friends. It is the word of God. That's how he wants us to capture our hearts and enter into our life. It is the word that is living and active, sharper than any two-edged sword. In Hebrews 4:12, and Paul says in Romans 10:17, so faith comes from hearing, and hearing comes through the word of God, not the miracle of Christ. येशूने जे चमत्कार केले त्याच्यामुळे नाही, पण येशूने जे शब्द बोलला त्याच्याद्वारे झाला. हे सांगत असताना पाचवी गोष्ट आपण बघत आहोत की न्याय निवाडा नक्कीच होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे शेवटचं चिन्ह मिळाले आहे. The last sign was the sign of Lord Jesus Christ. Judgment of Nineveh and judgment from the Queen of South. हे दोन उदाहरणं देऊ प्रभू येशू ख्रिस्तने आपल्याला एक चेतावणी दिलेली आहे की याच्यानंतरची जे जजमेंट आहे ती योनाच्या काळातली जजमेंट नाही, शिबा राणीच्या प्रकरणासारखी ती जजमेंट नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जज म्हणून येईल, कारण ते शेवटचं चिन्ह त्याने दिलेलं आहे. मॅथ्यू 12:41, the men of Nineveh shall stand up with this generation at the judgment and shall condemn it because they repented at the preaching of Jonah. And behold, something greater than Jonah is here. The nation of Nineveh will judge the generation of Jews because they repented at what little God gave to Nineveh compared to the great amount God gave them. Yet they remained hardened towards God. शिबाच्या राणी सुद्धा त्या पिढी बरोबर उभी राहून त्यांना जज करणार आहे, त्यांचा न्यायनिवाडा करणार आहे. Matthew 12:14, it says, the queen of South shall rise up with the generation at the judgment and shall condemn it, because she came from the ends of the earth to hear the wisdom of Solomon. And behold, something greater than Solomon is here, greater than people of Nineveh, greater than Solomon. That is Jesus, the last sign, the last hope. The queen of South is the queen of Sheba, mentioned in 1 Kings 10:1-13, 2 Chronicles 9:1-9. She was from far away country. May I have that chart of Nineveh, people of Israel, and Queen Sheba. Queen Sheba जी खूप दुरून आली होती आणि ती काही जवळपास राहत नव्हती. I'm not going to go through all this entire chart, but you can have it, you can circulate that, both the charts to the people. Well, ती दूर राहत होती, तिने फक्त ऐकलं होतं, वार्ता ऐकली होती, तिने ऐकून ती बघायला आली की देवाने शल्मोनाला किती मोठं सुज्ञता दिली होती, ज्ञान दिलं होतं, ते बघायसाठी गेली. पण निनवेचे लोक तर तिथेच होते, त्यांना काय कुठं दूर जावं लागत नव्हतं, कोणती डिफिकल्टी नव्हती त्यांना जर्नी करायची, दूर जाण्याची, पण तरीही त्यांनी विश्वास ठेवला नाही. हिने ऐकून विश्वास ठेवला, यांनी बघून ऐकून सुद्धा विश्वास ठेवला नाही. ही जी बाई आहे, ही तिने विश्वास ठेवला, ती आली, ती स्वतः आली आणि निनवेच्या लोकांकडे प्रभू आला होता. हे उलट झालेलं होतं आणि निनवेचे लोक आणि शिबाची राणी यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळे ही शिबाची राणी सुद्धा या पिढीच्या वेळेस उभं राहून शी स्टँड्स ॲज अ जज फॉर दिस जनरेशन and she will condemn. But Jesus says, you could read at home, this will be circulated to you. यावरून आता आपण काय शिकतो? आपण हे बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताला चिन्ह मागितलं
त्याचा अधिकार बघण्यासाठी सतत त्यांना चिन्ह आणि चमत्कार पाहिजे होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह मिळणार नाही. दॅट वॉज द लास्ट. देन पण आता प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योनाची टायपोलॉजी रूपक म्हणून त्याने सांगितलं की दुसरं चिन्ह मिळणार नाहीये. आजची पिढी चिन्ह मागते काय? हाऊ गुड आर यू ॲट रीडिंग द वॉर्निंग साइन्स? प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या अध्यायामध्ये सर्व शुभवर्तमानामध्ये येणाऱ्या गोष्टींविषयी चिन्ह सांगितले की काय काय होणार आकाशात, पृथ्वीवर, लोकांमध्ये. आणि जेव्हा तुम्ही हे ऐकाल आणि पाहाल तेव्हा प्रभूचं येणं जवळ आलेलं असं म्हटलेलं आहे. आणि माझा प्रश्न आपल्याला हा आहे की आपण चिन्हांची पारख करतो काय? प्रभू येशू ख्रिस्त हे चिन्ह आपल्याला शेवटचं आहे. आणि निनवेच्या लोकांना त्यांनी पश्चाताप केला, ते सुटलेत. पण त्यानंतर परत त्यांच्यावरती जजमेंट आली. आपल्याला इतिहासामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. पण आपण जे आहोत ते आपल्याला स्पष्ट शुभवर्तमान मिळालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे मोठं चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आपल्याकडे आहे. Jesus expects his disciples to accurately read the signs of the times. This is not a time to ask for signs. This is not a time to go after demanding signs to believe in Jesus. This is the time to believe in Jesus, in what he says and what he claims. This is the time to believe in Jesus, his cross, his death, his resurrection. This is the time to believe in what sacrifice Jesus has done for us. And this is the time, the last time, till he comes for us. The time is going shorter and shorter for all of us. And when he will come, he will definitely judge the living and the dead. Seafarers जे असतात, farmers जे असतात, they know the importance of spotting weather conditions and safe travel and planning. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा शेवटच्या अध्यायामध्ये शुभवर्तमानाच्या सांगितलेलं आहे की तुम्ही ते जाणू शकता, सीझन जाणू शकता. तर मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त जे शेवटचं चिन्ह आहे, ती जाणण्याची वेळ आहे आणि कृपेची वेळ आहे. प्रभू करो आणि प्रभू ख्रिस्ताकडे, चिन्हांकडे नाही, पण चिन्हांचा जो प्रभू आहे त्याच्याकडे आपली धाव सतत असो. आपला विश्वास चिन्हावर नाही, पण आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर असो. हीच प्रार्थना आपण स्वतःसाठी करूया आणि त्याप्रमाणे आपण जाण्याचा प्रयत्न करू. आमेन.